प्रथमतः फलंदाजी करण्याकरिता सुमित आणि त्याच्या समवेत विजय साबळे 2 ओव्हर कंटिन्यू पॉवर प्लेचे असणार आहेत. या गोष्टीची आपण प्रत्येकाने नोंद घ्यायची आहे. दयानंद हरड मॅन फ्रॉम अब्जेचा हा खेळाडू आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचे षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर तयार. खानिवली विभागातील पर्व 7वाचा पहिला चेंडू डिलिव्हर होतोय. सुरुवात होईल तरी कशाने, सुरुवात झाली येथे मात्र चौकाराने. सुरुवात दमदार, ठोकलाय चौकार. 4. पुढचा बॉल यावेळेस पुनश्च एकदा भिरकावून दिलाय. दिली गेली आहे दिशा. सकाळच्या 17 मध्ये चेंडूवर घेणारी प्रहार. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. खानिवली विभाग ब्रँडेड षटकार. या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा चेंडू. ओहो, खूप चेंडू हवेमध्ये. फटका फसलाय की काय? फटका फसला होता. एक क्षेत्ररक्षक तिथे असताना दुसऱ्या क्षेत्ररक्षकाला जाणं गरजेचं सध्या तरी नव्हतं. जरी आपण पोहोचलाय तर कॉलिंग प्रॉपर असणं गरजेचं आहे. थोडीशी जी लांबी आहे ती कमी करणं गरजेचं होतं. कारण जवळ जर का आपण जाता तर कॉन्फिडन्स हिरावतो आणि थोडीशी भीती तयार होते आणि जेल ड्रॉप होण्याची शक्यता सातत्याने पाहायला मिळते. आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळालं. निर्धाव फेकी आहे. चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत 3 धावसंख्या 11 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. 3 चेंडूचा खेळ खल्लास झालाय. धावसंख्या 11 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दयानंद इथून मात्र सज्ज होतोय. षटकातील पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल. खूप चेंडू हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक पोहोचायला उशीर होतोय. आमच्या कॉम्बॉक्सच्या दिशेनं, आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेनं हा चेंडू ट्रॅव्हल होताना आपण इथून मात्र पाहिलाय. आणि तदनंतर मात्र क्षेत्ररक्षण होईल. सिंगल मिळेल. अशा वेळेस जर का आपण बघितलं तर 2 धावा होणं गरजेचं होतं. रनिंग फास्ट ठेवणं गरजेचं आहे. 2 धावा कशा पद्धतीने कन्वर्ट केल्या जातील, लाईफलाईनचा कशा पद्धतीने उपयोग केला जाईल जास्तीत जास्त, त्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. सिंगल मिळती आहे. धावसंख्या सिंगल 12 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते म्हणजे त्या संघाकरिता एक चांगलं शुभ संकेत देताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅटर आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय विजय. आणि नॉन स्ट्राईकला आपल्याला इथे मात्र सुमित पाहायला मिळतोय. विजय मॅन फ्रॉम लोपे आणि सुमित येस मातेरा पाड्याचे दोन्ही एक खेळाडू आणि एक लोप्याचा खेळाडू पाहायला मिळतोय. होगी 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 तेरी दांडी गुल क्योंकि मेरा बॉलर दयानंद ने पॉवरफुल विकेट सोबत यष्ट्या उद्ध्वस्त करणारा चेंडू. मंदाकिनी फायटर्स संघ आपण इथून मात्र पाहत आहे. आपल्या वाडा तालुक्यात किंवा आपल्या विभागामध्ये जर का बघितलं तर
भगवान परशुरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं जे डोंगर आहे किंवा जे क्षेत्र आहे आपण पाहताय मंदाकिनी, आणि त्याच्याच नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. त्याच मंदाकिनी हंटर्सच्या संघाच्या कुठल्याही फलंदाजाने षटकार ठोकला तर सन्माननीय सूरजजी भगत गुंज यांच्याकडून 200 रुपये स्वरूप पारितोषिक त्या फलंदाजांना इथून मात्र देण्यात येईल. पाहूयात त्या पारितोषिकाचा मानकरी किंवा त्या पारितोषिकाचा हकदार इथून मात्र कुठल्या संघाचा, मंदाकिनी संघाचा कुठला बॅटर इथून मात्र आपल्याला घेताना पाहायला मिळेल. फलंदाज बाद होतोय इथे मात्र सुमित, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नीरज दाखल होत असताना आपण पाहताय. आतापर्यंत षटकातील चेंडू संपलेत 5, शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ दयानंदच्या भात्यातील अजून इथून मात्र शेष राहताना आपण पाहताय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज, पुढचा बॉल यावेळेस भिरकावलाय, टेक्निकल स्ट्रोक कन्वर्ट होतोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून, चेंडू ट्रॅव्हल होतोय, निघून जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार 4. येस, गणेश जाळेकर मॅन फ्रॉम गौरापूरचा खेळाडू आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. गणेशकरिता पारितोषिक आहे. गणेश, जर का आपण यष्ट्या उद्ध्वस्त केल्या, बोल्ड जर घेतला, मिडल स्टंप असो किंवा कुठलाही स्टंप असू द्या, जर आपण बोल्ड काढला तर तुम्हाला 500 रुपये स्वरूप पारितोषिक इथून मात्र असणार आहे रोहित यांच्याकडून. पाहूया त्या पारितोषिकांचं इथे मात्र जय श्रीराम संघाकडून हे पारितोषिक असणार आहे. क्या बात आहे, म्हणजे स्वतःच्या गावच्या संघाकडून इथे मात्र हे पारितोषिक लागलंय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज गणेश तयार, पॉवरफुल इथे मात्र चेंडू डिलिव्हर झाला या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पहा, फलंदाजाला कन्फ्यूज केलं गेलं, फलंदाजाच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह इथे मात्र तयार केलं गेलं की चेंडू खेळायचा तरी कसा. कारण अंतिम क्षणाला चेंडू जेव्हा डिलिव्हर आपण पाहिला तेव्हा डिलिव्हर होताना यावेळेस आपण इथून मात्र थोडंसं कन्फ्यूज होताना पाहिलं आहे. निर्धा फेक डॉट बॉल पाहायला मिळते. गोलंदाज सय्यर, पुढचा बॉल यावेळेस सर बॅटनं चॉप केलं गेलं या चेंडूला. सिंगल मिळेल, सिंगल शिवाय काहीही मिळणार नाहीये की दुसरी धावी इथे मात्र पूर्ण होईल. यस, इथे मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतात. खरं तर एकच धाव होती, दुसरी धाव अक्षरशः चोरली आहे समोरून, असं इथून मात्र म्हणायला हरकत नाही आहे. 2 धावा पूर्ण होतील. दोन्ही संघांना विनंती असेल की फक्त तुम्हाला एकच संधी रिव्ह्यू घेण्याची असेल, ती फक्त आणि फक्त बिमरकरिता. बाकीचे काही डाऊटफुल असतील ते पंच, जर त्यांना पंचांना वाटलं तर पंच घेऊ शकतात. गोलंदाज या, पुढचा बॉल यावेळेस बॅटच्या फेसमध्ये चेंडू अक्रॉस द लाईन, फटका उडवलाय. प्रयत्न चांगले होते यावेळेस, आपण पाहू शकता. खरं तर झेल इतका सोप्पा नव्हता. धावत येऊन थोडंसं चेंडू लँड होत असताना, उंची खाली असताना चेंडू कन्वर्ट करणं थोडंसं कठीण असतं, पण प्रयत्न चांगले होते. 2 धावा इथे मात्र मिळाला. धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहताय 20-20 या अंकावर धावफलक. सुरुवात चांगली झाली आहे पॉवर प्लेच्या या षटकामध्ये. गोलंदाज तयार, षटकात येईल. पुढचा चेंडू मिस करतील यावेळेस की व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी मागणी केली आहे रनआउट करिता. पाहूयात, क्विकली ॲक्शन तर घेतली गेली आहे. काय घडेल की जे वागूल संपर्क साधा किंवा तिसरे पंच इथे इथे असतील, कमिटी मेंबर्स आपण सुद्धा या आणि पंच सुद्धा आहेत, पाणी केली जाईल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी जर आमच्यापर्यंत दर्शवलाय, काय घडेल पाहूयात. इस फलंदाज नॉट आउट आहे, फलंदाज बाद नसणार आहे. पण इथून मात्र पाहत आहे
व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवला. एक धाव व्हाईट बॉलची अंकित केली जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 21 या अंकावर. साईड अँगल नसल्यामुळे पंच आपण गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल खूप वेळ चेंडू हवेमध्ये, यावेळेस फटका फसलाय की काय? यस, फटका इथून मात्र फसतोय. विकेटचं पतन झेलबादच्या स्वरूपात, फलंदाज बाद तंबूच्या आसऱ्याला. थँक्यू. क्या बात आहे, सुरेख गीत आपण इथून मात्र ऐकतोय. सकाळच्या सत्रामध्ये प्रभू श्री रामचंद्राच्या नावाने आपण गीताने इथून मात्र सुरुवात करताना गणेश जालेकर लगातार 3 चेंडू 3 विकेट जर का प्राप्त केले तर 1000 रुपयाचं नव्हे तर 1111 रुपयाचं पारितोषिक जय श्रीराम संघ गौरापूरच्या वतीने असणार आहे. म्हणजे ग्रामीण क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळत असताना ज्या संघाकडून आपल्याला प्रमोट होताना आपण त्याला पाहतोय त्या या संघाकडून हे पारितोषिक लावलं गेलं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुनील आपल्याला पाहायला मिळतोय. डावकुऱ्या त्याचा फलंदाज आहे, गोलंदाज सय्यद. ओहो हो, पुढचा बॉल वेगानं बॅट सुद्धा फिरली होती. बॅट फिरायचा वेग जर का आपण पाहिला तर अतिप्रचंड वेगाने पाहायला मिळाला आणि तितक्याच चाणक्य नीतीने इथे मात्र चेंडू डिलिव्हर केला गेलाय. निर्धाव फेकी होताना आपण पाहताय डॉट बॉल. चेंडू संपुष्टात येत आहेत. दुसऱ्या षटकातील आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 5 चेंडूचा खेळ संपलाय, अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल सर बॅटनं फटका इथे मात्र खंडून काढलाय. सिंगल इथून मात्र मिळतीये. सिंगल शिवाय काही मिळणार नाही आहे. पहिलं षटक जर का बघितलं तर खूप साऱ्या धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये कन्वर्ट होताना आपण पाहिलं. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये खूप कमी धावा इथे मात्र कन्वर्ट करताना पाहायला मिळाला. षटक संपलंय. क्रमांक 2चं धावसंख्या 22-22. हॅलो चेक. हॅलो हॅलो. चला, विनंती असेल थोडंसं फास्ट क्रिकेट खेळणं इथून मात्र आपल्या सर्वांना बंधनकारक असेल. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर हॅलो चेक. थँक्यू सो मच. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 21-21 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय. तिसरं षटक हाताळण्याकरिता तुषारला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक 3. चला, विनंती करतोय थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा मैदानाच्या आतमध्ये. अगदी पहिल्या षटकापासून आम्ही विनंती करू किंवा पहिल्या मॅचपासून विनंती करतोय थोडंसं फास्ट क्रिकेट खेळणं बंधनकारक असेल. गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल यावेळेस भिरकावून दिलाय, स्वतःला झोकून दिलंय. निवास आहे का? कदाचित निवासने तिथे मात्र स्वतःला झोकून दिलाय. या चेंडूवर आपण पाहताय सिंगल मिळती आहे. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदल घडवले जात आहेत. जे काही बदल घडवत आहेत ते थोडे फास्ट घडवा हीच नम्रतेची विनंती.
गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सय्यान षटकातील पुढचा बॉल ओ हो सोप्पा चेंडू पाहायला तर मिळाला होत्या पण यावेळेस थोडंसं वेगामध्ये परिवर्तन केलं पण टप्पा जो होता तो चुकीचा पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवलाय. सिंगल मिळते धावसंख्या सिंगलच्या बढतीनं 24 या अंकावर धावफलक जाऊन पोचताना आपण पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सय्यार पुढचा बॉल ओ हो यावेळेस पहा अगदी फलंदाजाला चकवा देऊन हा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावताना निर्धाव फेकिया. 2 चेंडूचा खेळ आत्तापर्यंत तिसऱ्या षटकातील संपलाय. धावसंख्या 24 धावसंख्येला रोख लावणं गरजेचं आहे आणि सध्या तरी तीच कामगिरी अतिशय चांगल्या पद्धतीने श्रावणी 11 या संघाकडून ओहो फलंदाजाला पदलालित्य करण्याकरिता भाग पाडणारा हा चेंडू दिशा भरकटत असताना पुनश्च एकदा अवांतर स्वरूपात मिळणारी एक धाव इथून मात्र आपण पाहत आहे. धावसंख्या एकेरी धावेच्या बढतीनं जाऊन पोचताना आपण पाहत आहे 25 थेंबे थेंबे तळे साचे या अनुषंगानं खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी होताना आपण पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सय्यार पुढचा बॉल खूप वेळ चेंडू हवेमध्ये फटका फसलाय की काय. यस डेफिनेटली फटका फसतोय. विकेटचं पतन फलंदाज बाद. न्यू बॅटर दिदेश कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्या पुढचा बॉल ओहो यावेळेस अपील तर केले गेले पण कुठल्या तत्वावर केले गेलं ते अजूनही ठाऊक नाही आहे. निर्धाव फेकी डॉट बॉल दिदेश कदम आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. मॅन फ्रॉम लो पैसा हा खेळाडू आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार शुभम पुढचा बॉल स्विच हिट व्हेरिएशन दर्शवायचं होतं. फटका इथे मात्र बसतोय. पंचांचा इशारा फलंदाज असणार आहे बाद. परतावा लागेल तंबूच्या असलेला. क्या बात आहे. सुरेख गीत आपण इथून मात्र ऐकताय. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत षटक क्रमांक तिसऱ्यातील 5 अंतिम एक चेंडूचा खेळ अजूनही राहतोय शेष अजूनही राहतोय इथून मात्र बाकी. न्यू बॅटर मनीष मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मॅन फ्रॉम गुंचा हा खेळाडू आपण पाहत आहे. मंदाकिनी पर्वताच्या अर्थातच विभागातील मंदाकिनी डोंगराच्या पंचक्रोशी विभागातील एक खेळाडू मंदाकिनी हंटर्समध्ये सध्या तरी खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज शुभम आपण इथे मात्र पाहताय. षटक क्रमांक 3 डिलिव्हर करत असताना तुषार आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. पुढचा बॉल मिस करतील यावेळेस. षटक समाप्तीचा इशारा. षटक क्रमांक 3 संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25 या अंकावर धावफलक.
थँक्यू सो मच डीजे. षटक क्रमांक 3 इथून मात्र संपलंय. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहत आहे. षटक क्रमांक 4 संघाचं 4थं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्याकरिता गणेश जाळेकर पुनश्च एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहत आहे. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज गणेश तयार. पहिलाच बॉल यावेळेस खेचून मारलाय चेंडूला. बाउंड्री लाईनच्या दिशेने धाव घेणारा हा चेंडू, पण क्षेत्ररक्षक पोहोचलाय, अडथळा निर्माण झालाय. एक टप्प्याखेर इथे मात्र क्षेत्ररक्षण होत किती धावा मिळतील तर एकच धाव इथे मात्र मिळते. धावसंख्या 26-26. गणेश जाळेकर बोल्ट काढा, 500 रुपयाचं पारितोषिक मिळवा आणि विकेट हॅट्रिक मिळवा. विकेट हॅट्रिक करा आणि 1000 रुपयाचं रोख पारितोषिक इथे मात्र मिळवा. पारितोषिकांची खैरात सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये होताना आपण पाहायला मिळते. गणेश जाळेकरवर सातत्यानं पारितोषिकांची खैरात होताना इथून मात्र आपण पाहत आहे. तदनंतर सूरजजी भगत गुंज यांच्याकडून प्रत्येक षटकाराकरिता मंदाकिनी एंटर्सच्या बॅटरकरिता 200 रुपयाचं पारितोषिक असताना पारितोषिकांची खैरात, पारितोषिकांची लईलूट सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी होताना आपण इथून मात्र पाहत आहे. पहिल्या चेंडूचा खेळ संपुष्टात, 5 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. यावेळेस आपण इथून मात्र पाहताय रनअपमध्ये मिस्टेक थांबा दर्शवताना इथून मात्र पाहताय. इजा आहे बॅटची कडा घेऊन हा चेंडू निघालाय थर्डमॅन रिझनला, डीप थर्डमॅनला ट्रॅव्हल होताना आपण पाहताय. सिंगल मिळते की डबल, तर 2 धावा इथे मात्र मिळतात. 2 धावेने धावफलक पुढे सरसावत असताना 28 या अंकावर धावफलक. गोलंदाज तयार. हो मिस करतील याही वेळेला, थोडीशी निराशा चेहऱ्यावर पाहायला मिळाली बॅटरच्या. चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत 3 धावसंख्या 28. गोलंदाज तयार. गणेश पुढचा बॉल यावेळेस भिरकावून दिलाय मैदान. 3 थँक्यू. 360 अंशाचं जर का मैदान आहे तर 360 अंशामध्ये खेळणंही गरजेचं आहे. आपण सातत्याने पाहता अक्रॉस द लाईन खूप सारे फटके कन्वर्ट होताना आपण पाहिल्यात. या वेळेला आपण जर का बघितलं तर एक पॉवरफुल स्ट्रोक, देखना स्ट्रोक इथे मात्र बॅटरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला, षटकार पाहायला मिळाला. गोलंदाज सय्या षटकातील पुढचा बॉल यावेळेस बॅटना सेफ झोन ज्याला म्हटलं गेलंय, स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहताय. समोरच्या दिशेनं हा फटका कन्वर्ट करताना आपण पाहताय. सिंगल मिळतीये, सिंगलनं धावसंख्या जाऊन पोहोचताना आपण पाहताय. विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा असलेला आकडा 35-35 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहताय. चला अंतिम एक चेंडू आहे 4थ्या षटकातील, डिलिव्हर करण्याकरिता सज्ज व्हायचं आहे. पुढचा बॉल सर बॅट नाही ते मात्र फटका खिचून मारलाय. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खानिवली विभाग ब्रँडेड षटकार 6. चला षटक संपलाय. क्रमांक 4चं 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 41-41.
श्रावणी श्रावणी इंटरप्राइजेस शेवटचा पुकार असेल. आता मात्र आपण जमू नका. वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं बंधनकारक आहे. आयोजकांची ती सूचना आमच्यापर्यंत पोहोचली आहे. पण आपण सुद्धा सक्त ताकीद द्यायची आहे. 5 मिनिटांचा अवधी एक षटक डिलिव्हर करण्याकरिता तुमच्याकडे असणार आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्या. अन्यथा एका खेळाडूला 38 सर्कलच्या आतमध्ये घेतलं जाईल. लखन मॅन फ्रॉम गौरापूरचा खेळाडू. याही खेळाडूला बोल्ड करिता 500 रुपये आणि विकेट हॅट्रिक करिता 1000 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र असणार आहे. लखन इथे मात्र सज्ज होत आहे. घरचं मैदान आहे, घरचा साज असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज लखन. ओहो, लखनचा पहिलाच बॉल डायरेक्टली सीमा पार करताना इथे मात्र खेळपट्टीची नो बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवला आहे. आणि एक धाव इथून मात्र मिळते. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचताना 42-42 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. येणारा पुढचा चेंडू इथून मात्र फ्री हिटचा. फ्री माइंडनं फटका कन्वर्ट करणं. ओहो हो, यावेळेस आपण इथून मात्र पाहताय फ्री हिटचा चेंडू होता. फ्री माइंडनं फटका कन्वर्ट करणं गरजेचं होतं. कमबॅक सध्या तरी लखनने इथून मात्र मिळवलंय. निर्धावफेकी झाली आहे. फ्री हिटच्या चेंडूवर पाहिजे तशी जी खेळी आहे ती करून दिली नाहीये बॅटरला. पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही अंतिम 5 चेंडूचा खेळ शेष राहतोय. पुढचा बॉल यावेळेस स्ट्रॉंगली अपील. विकेटचं बटन फलंदाज बाद. सुरेख गीत डेडिकेट कोणाला केलंय अजून ठाऊक नाही, पण चांगले गीत आपण इथून मात्र ऐकलंय. विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळालंय. तब्बल चेंडू संपुष्टात येत आहेत आतापर्यंत. 2-4 चेंडूचा खेळ शेष आहे. धावसंख्या 42-42 या अंकावर अजूनही स्थिर स्थावर होताना पाहायला मिळते. श्रावणी इंटरप्राइजेस संघ वारंवार आपण जमताय. शेवटचा पुकार आम्ही आधी म्हटलं होतं. आयोजकांची आता सूचना जी पोचेल त्याचं काटेकोरपणे पालन किंवा जी काही अनाऊन्समेंट असेल त्याचं पालन करणं तुम्हाला बंधनकारक असेल. आपण प्रत्येक चेंडू मागे जमू नका. आपल्यानंतर अजूनही खूप सारे मॅचेस होणार आहेत. या गोष्टीची आपण प्रत्येकाने नोंद घ्या. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल वेगामध्ये परिवर्तन करणारा हा चेंडू थेट जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव फेकी आहे. डॉट बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. चेंडू संपुष्टात येत आहेत. आत्तापर्यंत 3 शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शेष. येणाऱ्या या मॅचचं भवितव्य येणाऱ्या या 3 चेंडूवर पाहायला मिळेल. पुढचा बॉल झाला की आता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण सक्सेसफुली झेल. विकेटचं पतन फलंदाज बाद. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. पुढचा बॉल खूप वेळ चेंडू हवेमध्ये. याही वेळेला फटका फसलाय की काय? यस, डेफिनेटली फटका फसतोय. विकेटचं होतं पतन. परतावं लागेल झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या अस्त्राला. थँक्यू सो मच. 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि इथे मात्र रोहित
लगातार 2 चेंडू 2 विकेटचं पतन झालंय, जे गौरवपूर जो ग्रामीण संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. जय श्रीराम त्या संघाचा एक प्रतिनिधी इथपर्यंत पोहोचला आणि 1000 रुपयाचं नव्हे तर 1111 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र या गोलंदाजाकरिता लखन करिता इथे मात्र लावला गेलाय. पाहूयात पुढच्या चेंडूवर विकेट हॅट्रिक घेण्याचा बहुमान इथे मात्र मिळवताना पाहायला मिळेल का. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज लखन इथून मात्र सज्ज होतोय. पुढचा बॉल यावेळेस स्ट्रोक चांगला आहे, झेल तर झाला आहे पण कुठे बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू सेवे मारेच्या पार. षटकार षटक संपलाय क्रमांक थांबा षटक संपलाय क्रमांक 5. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या जाऊन पोहोचते 48-48. विजयाकरिता 49 धावांचा वण समोर ठेवलाय आणि ऐकवण्याकरिता जॉईन होतील यस दयानंद सर. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. तर पहिली इनिंग तसे थांबले गेले. त्यानंतर आपण श्रावणी इंटरप्राइजेस फलंदाजी करता आपण लगेच 2 फलंदाज पुढे पाठवायचे. थोडासा उशीर झालाय तरी देखील आपण थोडंसं सहकार्य करत राहा. चेंडू चॉईस केला नसेल तर प्लीज चेंडू लगेच आपण चॉईस करायचा आहे श्रावणी इंटरप्राइजेस, कारण थोडा वेळ आपल्याकडे आपण थोडा वेळ जास्त घेताय त्याकरिता आपण चेंडू लगेच चॉईस करायचा आहे. टॉस झाला की लगेच आपण चेंडू चॉईस करायचा आहे. त्यानंतर चेंडूवर आम्ही त्यावर आपलं संघाचं नाव नोटेट करणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला तोच चेंडू लगेच मिळेल याकडे देखील आपण थोडीशी दक्षता द्यायची आहे. दोन्ही संघांकडनं अतिरिक्त एखादा खेळाडू आला असेल तरी चालेल. संघांचे खेळाडू अतिरिक्त आहेत. चला आपण श्रावणी इंटरप्राइजेस आपण 2 फलंदाज पुढे पाठवून द्या. पहिले इनिंग समाप्त झाले. 2 संघांना आम्ही आमंत्रित करणार आहोत. चला लगेच नाणेफेक झाला नसेल तर आपण नाणेफेक करता यायचंय. ओके. तर रोहित पाटील सर असतील आमच्या जय श्रीराम संघाकडनं. आपण त्यांनी बक्षीस लावले सूरज जाळेकरला. ट्रिपल एस किंग आणि त्याच्या विरोधात असतील साईशा एंटरप्राइजेस. दोन्ही संघांचे कर्णधार आपण लगेच ऑफिशियल रिपोर्टिंग करून घ्या. लगेच नाणेफेक करता पहिले इनिंग समाप्त झाले. सूरज साठी इथे बक्षीस लागलं गेलंय श्रीराम श्रीरामकडनं. जय श्रीराम. आणि पुढच्या सामन्याचा नाणेफेक करतील आराध्य 11चे संघ मालक इथे हजर आहेत चेतन पाटील यांच्या हस्ते. आपण पुढच्या सामन्याचा आपण लगेच नाणेफेक करून घेणार आहोत. चला सामना चालू करायचा आहे पंचा. ओके, तर सामना स्टार्ट होतोय.
स्कोरर रायटर रेडी आहेत. आपण देखील सामना चालू करायचा आहे आणि आपण थोडं सहकार्य करा. आपण पहिली इनिंग समाप्त झाली आहे, लीग आपली आहे, आपण आपलं थोडं सहकार्य असलं महत्वाचं आहे. आणि चौकार हॅट्रिकसाठी सुद्धा सूरजसाठी बक्षीस लावलं गेलं आहे. पहिला चेंडू या वेळेला स्वेअर लेगला चेंडू फेकून दिला आहे, मात्र जास्त काही दुर्वर जाणार नाही आहे. यावेळेला संघाचं खातं 2 धावांनी उघडलं जाईल. 49चं लक्ष ठेवलं गेलं आहे. धावसंख्या 49चं लक्ष असलं तरी देखील 5 षटकांचा सामना आहे. यामध्ये आपल्याला कुठेतरी चांगली रणनीती ठेवणं महत्त्वाचं आहे. पहिला सामना आहे, उद्घाटनाचा सामना आहे. यामध्ये देखील आपलं लक्ष असलं पाहिजे की आपण लीग खेळतोय. या लीगच्या दरम्यान आपण जेवढं आपल्या संघासाठी जेवढं चांगलं कार्य करता येईल, एक चांगली खेळी करता येईल, आपल्या संघासाठी फायदेमंद ठरू शकते. पुन्हा एकदा सुंदर चेंडू टोटावला जातोय ऑफ साईडला. गणेश आहेत, फेक होईल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा पळून पूर्ण होतील. तर कुठेतरी फलंदाजानं बघितलं या मेंडेटरी पॉवर प्ले मध्ये आपण कुठेतरी हळवारपणे जरा धावा घेतल्या आणि आपल्या संघासाठी कुठेतरी आपण नुकसान न करता आपण सिंगल डबलनं जर स्कोरर आपण हालत ठेवलं तरी देखील आपण कुठेतरी या लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. याकडे देखील त्यांचं लक्ष आहे. तर 2 चेंडूवर 2 धावा मिळून एकूण 4 या आकड्यावरती अजून कुठलाही गडी बाद नाही आहे. यावेळेला सुंदर चेंडू आहे, मिस करतोय, मात्र मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे. 2 फलंदाज आपण बघतोय श्रावणी एंटरप्राइजेस कडनं. सूरज आणि त्याच्या जोडीला आलाय. विषय आपण बघतोय हळवारपणे सुरुवात केली असली तरी देखील मोठे फटके मारण्याचा मनसुबा कुठेतरी थांबला गेला. या वेळेला चेंडू हवेत आहे, मात्र चुकी होणार नाहीये. इथे गडी बाद होतोय. मंदागिनीला बसला हा पहिला हादरा. चला आपण लगेच धन्यवाद डीजे. सुंदर गाणं लावलं जाते. तर टॉस नाणेफेकी करता आपण लगेच नाणेफेक करून घ्यायचं आहे. पहिला हादरा बसतोय. चला फलंदाज नेम कळवायचंय. चेक. नाणेफेक केली जाईल. मान्यवरांना विनंती करतो. हेड रनिंग टेल नाण्याच्या अशा 2 बाजू आहेत. कॉलिंग कोण देणार आहे? नक्की कोण देतोय? ट्रिपल एस किंग्स इथून मात्र कॉल देत आहे. हेडचा कॉल आलाय आणि हेड आपण इथून मात्र पाहताय. नाणेफेक विन होतोय. टेल्स असं कॉल होतं आणि हेड असं कॉल आहे. नाणेफेक इथे मात्र विन होताना पाळताय निखिल बागुलेंना. नाणेफेक विन झाला काय निर्णय आहे? आम्ही क्षेत्ररक्षण करू पहिला. मान्यवरांना विनंती पण स्थानापन्न व्हायचं आहे. 5 षटकांचं सत्र आहे. किती धावांच्यात रोखण्याचा प्रयत्न इथून मात्र असेल? 50+ धावाच्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. तुम्हाला बेस्ट ऑफ लक असेल. त्यानंतर जातोय ट्रिपल एस किंग्स टीम कॅप्टनच्या दिशेनं. नाणेफेकीचं कॉलिंग तुझ्याकडून होतं. जर का नाणेफेक तू विन झाला असता तर काय निर्णय असता? बॅटिंगच केली असती. मनासारखा निर्णय आलाय. वेळ कमी घेतोय. थँक्यू सो मच. नाणेफेक कक्षातून न्यूज येते. नाणेफेक इथे मात्र विन होतोय निखिल बागुलांचा संघ आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण निर्णय. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. तर चला आपण पहिलं षटक समाप्त होतोय. धावसंख्या फलकावरती असतील 4 धावा. चांगलं षटक हाताळता म्हणता येईल. आपण बघितलं तर सुरुवातीला 2-2 धावा मिळवण्याचा मनसुबा राखला, मात्र कुठेतरी चांगले चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला. गोलंदाज आपण बघतोय दीपेशला, त्यानं चांगली गोलंदाजी करत असताना मात्र सुरुवातीला 4 धावा खर्च केल्या. पुढच्या 4 चेंडूंवर मात्र एकही धाव न देता त्याने गडी बाद केला. म्हणजे कुठेतरी श्रावणी एंटरप्राइजला कुठेतरी धक्का देण्याचा, कुठेतरी नुकसान करण्याचा एक त्यानं कुठेतरी मनसुबा आखला गेला. त्यामध्ये मात्र तो सफल ठरला. मॅन्डेटरी पॉवर प्ले मात्र त्यांनी 4 धावा खर्च करत असताना चांगली सुरुवात केली. तर चला पुढचं गोलंदाज आपण कुणाल या खेळाडूला बघतोय आपल्या कोट्यातील पहिलं षटक हाताळण्याकरता. आणि पॉवर प्ले म्हणजे सेकंड पॉवर प्ले एकूण 5 षटकांचा सामना आहे. त्यामध्ये 2 मॅन्डेटरी पॉवर प्ले ही कंपल्सरी राहतील, ज्यामध्ये 3 खेळाडू हे कुठेतरी सर्कलच्या बाहेर असतील. त्यानंतर बाकी जे प्लेयर आहेत ते आपण बघू शकता मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये.
यावेळेला पंचांकडे मोठी अपील आहे, मात्र मोठा थ्रो करायचा यावेळेस मनसुबा होता, कुठेतरी चुकला गेलाय आणि फलंदाज आपल्या क्रीजवर असं सुखरूपपणे ठरले गेलेत. या वेळेला अपील आहे, मात्र सक्सेसफुल मनोजला बाद व्हावं लागेल. फलंदाज बाद होतोय. धन्यवाद डीजे. तर चला वेळ झालाय, 11 वाजून 22 मिनिटं झाली आहेत, अजून आपला पहिला सामना चालू आहे. तर थोडं सहकार्य असू द्यात, आपण कुठेतरी वेळेच्या मागे पडतोय. तर नाणेफेक झाल्यानंतर आपण खेळाडूंनी एक कप्तानने आपण ठरवून घ्यायचंय की खेळाडू कक्ष कोणतं चॉईस करायचं आहे हे आपल्यावर आहे. त्यानंतर जो नाणेफेक संघ जिंकेल त्यानं मात्र त्या चॉईस करायचंय की आपण खेळाडू कक्ष कोणता चॉईस करायचा आहे. चला आपण पहिल्या चेंडूवर मोठा हादरा बसला होता, दुसऱ्या चेंडूवर कुणालनं मात्र सातत्यानं चांगलं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. या वेळेस पुन्हा एकदा तिसरा चेंडू चांगला टाकतोय श्रावणी एंटरप्राइजेस, मात्र सातत्याने कुठेतरी मागे पडतोय असं बघायला दिसतंय. तर मंदाकिनी थंडर्स कुठेतरी चांगली गोलंदाजीचा नमूशा पेश करतोय. यावेळेला 49 लक्ष आहेत. आपण बघतोय दोन संघांमधली चुरशीची लढत. एका साईडला आपण बघतोय मंदाकिनी थंडर्स आणि त्याच्या विरोधात आहे श्रावणी एंटरप्राइजेस. यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे पडला जातोय. सातत्याने निर्धाव चेंडू पडले, कुठेतरी नुकसानदायक ठरू शकतं. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये चांगली गोलंदाजी सातत्याने चांगला नमुना पेश करण्याचा प्रयत्न केलाय श्रावणी एंटरप्राइजेसना. फलकावरती धावा लागल्या जात आहेत 5. यावेळेला मोठा फटका आहे, चेंडू निघून जाईल का? चाललाय, आलाय श्रावणी एंटरप्राइजेसचा बॅट मधला धडाका. धन्यवाद. तर सगळे खेळाडू आपण जमू नका. तर आपल्याला जे काही कानमंत्र द्यायचे किंवा काही तुमच्यामध्ये बदल घडवायचे असते गोलंदाजाला जे सांगायचं, आपण सगळेजण जवळ जाऊ नका. फक्त कर्णधार आपण जाऊ शकता. सर्व खेळाडू आपण एका जागेवरून थोडी जागा सोडू नका, कारण थोडासा आपण पुन्हा एकदा येतोय स्क्वेअर लेग साईडला चेंडू आलाय, चाललाय, निघून चाललाय, आलाय चौकार. तर षटक देखील संपलंय. धावसंख्या या चौकारानं कुठेतरी पुढे वधारली जाते 15 या आकड्यावरती. शेवटच्या 2 चेंडूंवर मात्र 10 धावा कुठेतरी गमावतोय संघ. आपण बघतोय श्रावणी एंटरप्राइजेसला या 10 धावांना मध्ये थोडंसं नुकसान होईल. 15 या आकड्यावरती जाईल. मंडॅटरी पॉवर प्लेचे षटक येथे समाप्त झाले आहेत. तर
गोलंदाज आपण बघतोय गणेशला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं सुरुवात करण्याकरिता मेंडेटरी पॉवर प्ले 2 समाप्त झालेत, तरी देखील कुठेतरी धावा थांबवण्याचा प्रयत्न केलाय मंदाकिनी थंडर्सनं. 49 धावांचं लक्ष असताना मात्र कुठेतरी श्रावणी एंटरप्राइजेस संघानं 15 धावा कमावत थोडेसे कुठेतरी गडी बाद होत आहेत. 2 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद करण्याला यश आलंय. फिल्डिंग सातत्याने कुठेतरी फिरवण्याचा प्रयत्न केलाय. चला सामना चालू करायचा आहे. आपण थोडा वेळ घेऊ नका, आपल्याकडे थोडंसं उशीर कमी, आजचा पहिला दिवस आहे आणि पंच आपण देखील त्यांना थोडीशी सक्त ताकीद द्या जेणेकरून सामना आपल्याला लवकरात लवकर समाप्त करता येईल. यावेळेला विशाल आहेत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं सुरुवात करताना. त्याला मात्र गणेशचा पहिला समाचार करायचा होता. यावेळेस सुंदर चेंडू हाताळला जातोय. गोलंदाजीवर कुठेतरी चांगली भार दिला गेलाय. विशाल मात्र प्रथमतःच पहिला चेंडू खेळत होता. यावेळेला चेंडू हवेत आहे, झेल होईल का? फिल्डर आहेत आणि चुकी होणार नाहीये. पुन्हा एकदा विशाल सारखा धडाकेबाज फलंदाज रस्त्याच्या मार्गाला लावला गेला. तर सुंदर गाणं आर के किंग खाणिवली विभागासाठी रचत असताना जय श्रीराम संघ, जय श्रीराम कडनं पैसे लागले गेलेत, म्हणजे बक्षीस लागलं गेले. करणसाठी षटकाराला मारलं तरी 500 रुपये, षटकाराच्या मागे 500 आणि षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपये. तर करणसाठी बक्षीस लागले जाते. जय श्रीराम 1500 रुपयाचं बक्षीस असेल तर चांगली पैशांची खैरात लुटता येईल. करण सारख्या फलंदाजाला त्याला मात्र हे बक्षीस लुटता येतील का याकडे मात्र ते लक्ष असलं पाहिजे. एक चांगली साईट किंवा चांगली फलंदाजी त्याच्या फलंदाजीसाठी शुभेच्छा असतील. या वेळेला थोडीशी चुकी करतोय गणेश पंच, आमच्या दिशेला वळतायत, म्हणतायत की हा चेंडू वाईड पडला जातोय, अतिरिक्त पडला जातोय आणि या अतिरिक्त चेंडूनं मात्र एक धाव कन्वर्ट केली जाईल. धाव फलक 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. या वेळेला सुंदर फटका आहे, चेंडू निघून चाललाय चाललाय चाललाय, षटकार चाललाय आणि या षटकारानं मात्र 500 रुपयाचं बक्षीस करणनं मिळवलंय आणि षटकार हॅट्रिक मारणं अजून बाकी आहे आणि षटकार हॅट्रिक साठी त्याला 1000 रुपयाचं बक्षीस. एकूण हॅट्रिक जर मारली गेली तर 1500 रुपये करणसाठी लागले गेले जय श्रीराम यांच्याकडनं. इथून अजून लक्ष बाकी आहे. 27 धावांचं संख्या लागली गेले. धावफलक आपण बघतोय पार्क पटलावर किंवा स्कोरिंग बोर्डवर लागले गेले 22 या आकड्यावरती असेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, स्ट्राईक ड्राईव्ह फटका मारला जातोय. 2 खेळाडू येत आहेत, कुठली चुकी होणार नाहीये. सिंगल धावेनं मात्र करण नवीन फलंदाजाला स्ट्राईक आणण्याचा प्रयत्न करतोय. एका धावेनं मात्र स्ट्राईक रोटेट करेल. कुठेतरी करणला या सामन्याला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न असेल, कारण पहिला सामना आहे. करण जालेकरला सुद्धा बक्षीस लागलंय 1000चं षटकार हॅट्रिक साठी. चाललाय चाललाय पुन्हा एकदा चेंडू चाललाय, षटकार आलाय. गणेशला लगातार 2 मोठे फटके बसलेत आणि या 2 फटक्यांना मात्र थोडंसं नुकसान होऊ शकतं. अजून 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा लागल्यात फलकावरती 29, म्हणजे अजून 20 धावांचं लक्ष बाकी असेल. या वेळेला रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न झालाय, मात्र चांगला चेंडू मारला टाकला जातोय. षटक क्रमांक 3 संपलं जाईल
आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावत संख्या फलकावरती 29 लागली जाते. 12 चेंडू राहिलेत. 12 चेंडू शेष असतील ते श्रावणी एंटरप्राइजेस संघाला 20 धावांचं लक्ष्य. मंडप डेकोरेशन आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया लगेच कमिटीशी आपण संपर्क साधायचा आहे. आणि जय श्रीराम संघाकडनं देखील बक्षीस 1000चं लागलंय करण जाळेकरला. त्यानंतर सागर जाळेकरला यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचं बक्षीस लाभलं गेलंय. म्हणजेच बघितलं तर पैशांचे कुठंतरी आपण खैरात बघतोय या सामन्यामधून. आणि षटकार साठी लावले गेले होते ते 500 रुपयाचं बक्षीस ते देखील कमावलंय. एक चांगली फलंदाजी करत असताना हे दोन खेळाडू चांगली कामगिरी करतायत. सातत्याने चांगली फलंदाजी बघायला मिळाले. तर या षटकामध्ये कुठेतरी गणेशला मोठे फटके गमावावे लागलेत. 3 चेंडूमध्ये तब्बल त्यानं 13 धावा गमावल्यात. कुठेतरी गमावले म्हणजे आपल्या संघासाठी कुठेतरी थोडेसे नुकसानदायक ठरू शकतं. जर आपल्या जर अकाउंटमध्ये जर कुठेतरी पैसे कमी असले तर ते जपून वापरा. अन्यथा आपल्याला थोडेसे खर्च करण्याकरिता तो बॅलन्स आपल्याकडे पुरेसा ठरू शकत नाहीये. कुठेतरी चांगली सातत्याने चांगली गोलंदाजी करत असताना थोडासा मागुडा ठरला जातो गणेश. यावेळेला चला गोलंदाज आपण बघूया. मार्गपटलावर दिपेशला आणलं जाते पुन्हा एकदा. जो दिदेश मंडेटरी पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी करून या कोट्यातून पुन्हा एकदा आपल्या कोट्यातील दुसरं षटक हाताळण्याकरता आलाय. त्याला कमबॅक करून द्यावं लागेल. अन्यथा 12 चेंडू आहेत आणि विजयासाठी फक्त 20 धावांचं लक्ष आहे. पुन्हा एकदा स्लोवर टाकण्याचा प्रयत्न झाला दिदेशचा. सातत्यानं चांगली गोलंदाजी करत आला. आपल्या संघाची कुठेतरी जिम्मेदारी खांद्यावर घेऊन उतरलाय. जर आपण कुठेतरी संघ आपल्या या विजयाच्या दिशेने पुढे घेऊन जायचा असेल तर पर्याय आहे गोलंदाजीचा आणि शतरक्षणाचा. शतरक्षण मात्र चांगलं होतं, चुकी होत नाहीये. मात्र यावेळेला चेंडू आपटून टाकण्याचा प्रयत्न झालाय. हॅलो पंच, किती धावा आम्हाला कळवायचे आहेत? 2 धावा. ओके. तर बघितलं तर हा झेलसाठी चांगली संधी आली होती. कुठेतरी क्षेत्ररक्षकापासून थोडासा चेंडू दूर पडला गेलाय. जर कुठेतरी चांगले प्रयत्न केले असते तर फलंदाज बाद झाला असता आणि या 2 धावा देखील थांबल्या असत्या गेल्या. तर चांगला प्रयत्न झाला. यावेळेला 2 धावा पळून पूर्ण होतील. चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली. 2 धावा मिळवून संघाला कुठेतरी पुढे घेण्याचा प्रयत्न केला. यावेळेला धावसंख्या 32 या आकड्यावरती आहे. यावेळेला पुन्हा एकदा जेलची संधी आहे आणि इथे पुन्हा एकदा चुकी होते. एका मागून एक चुक्या होत आहेत आणि या चुक्या आपल्या संघासाठी कुठेतरी नुकसानदायक ठरू शकतात. हे मात्र मंदाकिनी इंट्रो थंडर्सला हे ओळखून चालावं लागेल. कारण बघितलं तर धावा रोखायला हव्या होत्या. कुठेतरी एका मागून एक फलंदाजाला 2 जीवदान मिळालेत आणि जीवदानेचा आणि या 2 जीवदान मिळालेत त्याचा पुरेपूर फायदा घेणं फलंदाजाला मात्र तेवढाच फायदा मिळू शकतो. हा तर आपण क्रिकेटमध्ये सातत्याने म्हणू शकतो की जर झेल सोडला गेला तर कुठेतरी सामना गमवायला जास्त वेळ लागणार नाहीये. कॅच घ्या तो मॅच घ्या असं म्हणायला काही हरकत नाही. यावेळेला पुन्हा एकदा झेलची संधी आहे तर यावेळेला चुकी होणार नाहीये. फलंदाजाला जावं लागेल, क्रीज सोडावं लागेल आणि त्याला खेळाडू कक्षापर्यंत रस्ता दाखवला जातोय. पुन्हा एकदा दिदेशनं चांगली गोलंदाजी करत असताना मात्र धन्यवाद डीजे. चला आपण थोडं स्पीडअप करायचंय.
दिदेशनं मात्र एक विकेट मिळवून दिले. पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत आणवून देण्याचा प्रयत्न केलाय. कुठेतरी गोलंदाजीच्या जोरावर हा सामना जिंकण्याचा प्रयत्न केलाय. चांगली झेल होते. एका मागून एक दोन जीवदान मिळत असताना मात्र करणला पवेलियन पर्यंत पोहोचवलं गेलंय. यावेळेला त्याची जागा घेण्याकरिता नवीन फलंदाज आपण बघू शकता. पियुष, नवीन फलंदाज आपण पियुषला बघतोय बॅटिंग स्टान्सवर. दिदेशचा चेंडू खेळण्याकरता प्रथमतःच त्याला पहिल्या चेंडूचा समाचार घेणं खूप गरजेचं आहे. पुन्हा 2 धावा मिळवल्या जात आहेत. षटक क्रमांक आपण बघू शकता. चौथं षटक संपलं जात आहे. चला अंतिम षटक हाताळण्याकरता आपण पुढचा गोलंदाज मार्गपटलावर आणायचा आहे. धावसंख्या फलकावरती लागल्या जात आहेत 35 आणि 49चं लक्ष आहे. कुठेतरी दिदेशनं या सामन्यामध्ये कमबॅक करून देण्याचा प्रयत्न केलाय. कुठेतरी कोणताही मोठा फटका मारून देत नाहीये. कुठल्याही खेळाडूला हात उघडून देत नाहीये. यावेळेला फलकावरती धावा असतील 4 षटकांच्या समाप्तीनंतर 35 अजून विजयासाठी 6 चेंडू आणि 14 धावांचं लक्ष. 14 धावा 6 चेंडू म्हणजे 1 षटक बाकी अजून उर्वरित शिल्लक असेल इथून. आणि विजयासाठी श्रावणी एंटरप्राइजेस संघाला 14 धावांचं लक्ष ठेवलं जात आहे. चला थोडं स्पीडअप करा कारण आपण बघतोय षटक संपलेत 4 आणि वेळ देखील खूप जास्त झालाय. पहिलं इनिंग किंवा पहिला सामना देखील अजून समाप्त झाला नाहीये. तर 7 चेंडू बाकी असतील. विजयासाठी 14 धावांचं लक्ष. मंदाकिनी थंडर्स की श्रावणी एंटरप्राइजेस या 2 संघांमधला कोणता संघ पहिला आणि या विभागामधला पहिला सामना कोण विजय होईल याकडे मात्र लक्ष असेल. आणि या 2 गुणांना मात्र कोणता संघ छाप सोडेल याकडे मात्र लक्ष असेल. 2024चा आणि खानिवली विभाग प्रीमियर लीगचा हा थरार आहे. आणि या थरारामध्ये पहिला थरार आपण बघतोय 2 संघांमधली चुरशीची लढत. एका साईडला आहे मंदाकिनी थंडर्स आणि त्याच्या विपक्षामध्ये आपण बघतोय श्रावणी इंटरप्राइजेस. या 2 संघांमधला जो संघ विजय होईल तो मात्र 2 गुणांना पुढे असेल. यावेळेला गोलंदाज आहे मात्र पंच आमच्या दिशेने वळतायत आणि दोन्ही हात विस्तारले जातात आणि म्हणतायत की हा चेंडू थोडासा कुठेतरी लाईन भरकटला जातोय. वाईट चेंडू पडतोय. एका अतिरिक्त धावेनं धावफलक थोडंसं पुढे सरकेल. 36 या आकड्यावरती विजयासाठी 6 चेंडू 13 धावा. पुन्हा एकदा ती चुकी होते. पंच पुन्हा आमच्या दिशेने वळतायत. पुन्हा एकदा लगातार दुसरा वाईट चेंडू पडला जातोय आणि या 2 धावा न मात्र खूप फरक पडतोय. बघितलं गेलं तर 36 धावांनंतर या दुसरा वाईट पडला मात्र एकूण 6 चेंडू आणि 12 धावा. लक्ष तर आहे फायटिंग स्कोरसाठी 12 धावा खूप जास्त आहेत. कुठेतरी फायटिंग देणं खूप गरजेचं आहे. दिदेशनं मात्र सामन्यामध्ये आपलं कायम ठेवण्याचा प्रयत्न केलाय. आणि बघितलं तर शेवटचा गोलंदाज आपण बघतोय चिन्मयला ह्या 14 धावा ठेवल्या गेल्या होत्या. कुठेतरी त्याला या 14 धावांचा तर कार आपण बघतोय फलंदाजाला कुठेतरी नुकसानदायक ठरते. आपण थोडीशी व्हॅन आहे कार आहे ती थोडी साईडला घ्या कारण थोडंसं फलंदाजाच्या डोळ्यावर आरशी येते. पुन्हा एकदा वाईट पडला जातोय. लगातार 3 चेंडू वाईट फेकले जात आहेत. चिन्मय मात्र कुठेतरी लाईन भरकटतोय आणि नुकसान होऊ शकतं. बघितलं तर आपण कमबॅक करून दिलं दिदेशनं आणि ते कमबॅक करणं हे चिन्मयच्या खांद्यावरती ती जिम्मेदारी दिली होती.
मात्र त्यानं ती लगातार तिसरी चुकी केली आहे आणि या 3 चेंडूमध्ये 3 धावांमध्ये कुठेतरी फरक घडला गेला असता, कुठेतरी चेंडू देखील इथे नोंद केले गेले असते, मात्र दिशा भूल झाली, कुठेतरी दिशा भरकटली गेली आणि या 3 चेंडू लगातार बघितले गेले तर वाईट टाकले जात आहेत. यावेळेला पुन्हा एकदा स्लोवर टाकण्याचा प्रयत्न झाला आहे, पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने वळतायत. लगातार चौथा चेंडू वाईट येतोय, लगातार चौथा चेंडू म्हणजे कुठेतरी चौकार खर्च केला आहे म्हणायला हरकत नाहीये. अजून 6 चेंडू आणि 10 धावांचं लक्ष आहे. 6 चेंडू 10 धावा. श्रावणी इंटरप्राइजेस संघानं मात्र कमबॅक केलाय, या 4 धावांना मात्र कमबॅक केलाय. चला जास्त मीटिंग नकोय, पंच आपल्याला सक्त ताकीद देत आहेत तर आपण देखील पालन केलं पाहिजे की आपण लीग खेळतोय, आपण या विभागामधले सर्व खेळाडू आहात, आपण क्रिकेट खेळताय, आपल्याला क्रिकेटची जाण आहे, त्याकरिता आपण देखील थोडं सहकार्य असू द्या. अविनाश पष्टे निचोळे हजर विभागाला या लीग मध्ये सहभागी आपण देखील आहात, आपण भेट देत आहेत, आपलं सहर्ष स्वागत आहे. यावेळेला फटका चांगला आहे मिड विकेटच्या दिशेनं, चेंडू जाईल सरला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आलाय, फक्त सिंगल धाव येईल. षटक आता मात्र सुरू होत आहे. 5वा चेंडू मात्र निर्धाव चेंडू पडला, यावेळेला एक सिंगल धावानं धाव कन्वर्ट केली जाईल. फलकावरती धावा 40 लागल्या 40, म्हणजे इजून 5 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. तर सामन्याला मजा येईल, एक सामना देखणा सामना रंगतोय. पुन्हा एकदा लोवर फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न झालाय, वेळेला पंच आमच्या दिशेने वळतील. पुन्हा एकदा वाईट पडला जातोय. चिन्मयनं मात्र एका मागून एक 5वी चूक केली आहे. जर बाकीचं षटक सोडले गेले तर इतर षटकामध्ये फक्त गणेशनं जर सोडलं गेलं तर एक वाईट टाकला होता, त्यानंतर दिदेशनं बघितलं, कुणालनं बघितलं, तर सातत्यानं चांगली गोलंदाजी खेळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा चांगला फटका आहे, चांगला फटका आहे, चेंडू निघून जाईल, आलाय चौका. तर विजयासाठी अजून 4 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 4 धावांचं लक्ष. 45 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 49 धावांचं लक्ष मंदाकिनी फाईट थंडर्सनं लावलं होतं. त्यानंतर या सामन्यामध्ये खूप सारे टर्न्स पॉइंट देखील बघायला मिळाले. सामना मात्र चुरशीचा सामना बघायला मिळाला. गोलंदाजीच्या जोरावर कुठेतरी सामना कमबॅक करून देण्याचा प्रयत्न झाला. यावेळेला विकेट आहे, फलंदाजाला परतावं लागेल पवेलियन पर्यंत रस्ता दाखवला गेलाय. यावेळेला चिन्मयनं मात्र चांगला चेंडू हाताळून विकेट मिळवले. तर अजून सामना संपला नाहीये. 3 चेंडू आणि 4 धावांचं लक्ष आहे. तर चिन्मयनं 5 वाईट टाकले गेले ना तरी देखील हा सामना रंगवून किंवा या सामन्यामध्ये कुठेतरी कुरघडी करण्याचा जो मनसुबा आहे तो कायम राखेल का मंदाकिनी थंडर्स. आणि त्याचा गोलंदाज आपण बघतोय चिन्मयला त्याच्या खांद्यावरती जी जिम्मेदारी दिली आहे ती जिम्मेदारी त्याला पूर्ण पार पाडणं खूप गरजेचं आहे. यावेळेला नवीन फलंदाज आपण बघू शकता तुषारला. 3 चेंडू आणि 4 धावांचं लक्ष आहे. यावेळेला हलवारपणे टोटवण्याचा प्रयत्न झालाय. मोठा फटका न खेळता तुषारनं मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे. तर या खेळीची गरज आहे. तर सिंगल धावाले कुठेही अजून एक मोठा फटका जर सोडला गेला तर चांगली गोलंदाजी केली. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. तर अतिरिक्त चेंडू जर सोडले गेले असते चिन्मयनं चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला असता. यावेळेला आपण बघू शकता चांगला चेंडू हाताळलाय.
4 चेंडू समाप्तीनंतर मात्र धावसंख्या फलकावरती असेल 46. म्हणजे अजून 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडूमध्ये 3 धावांचं लक्ष अजून बाकी आहे. फलंदाज आपण बघू शकता. यावेळेला जेलची संधी आहे. चेंडू थोडासा क्षेत्ररक्षकापासून दूर पडला जातोय. दुसरे धावेचा प्रयत्न झाला. यावेळेला 2 धावा पळून पूर्ण होतील. सहजरित्या 2 धावा पळून पूर्ण होतील. सामना समान झाला. सामना इथून अजून संपला नाहीये. अजून 1 धावेची गरज आहे. 1 चेंडू आणि 2 धाव. 1 चेंडू आणि 1 धाव. विजयासाठी 1 धाव्याची गरज आहे. सामना बरोबरीमध्ये सुटला असला तरी देखील अजून कुठल्याही संघाचा विजय झाला नाहीये. कुठेतरी चिन्मयनं जर अतिरिक्त चेंडू हाताळले गेले नसते ना तर या सामन्यामध्ये कुठेतरी मंदाकिनी हंटर्सनं कुठेतरी चांगला सामना आपल्या साईडनं झुकावला गेला असता. मात्र अजून सामना संपला नाहीये. सामना सुपर ओव्हरमध्ये जाईल की समान गुणमध्ये जाईल हे मात्र अजून ठरलं नाहीये. तर शेवटचा चेंडू बाकी आहे आणि शेवटची धाव देखील मिळवणं हे श्रावणी एंटरप्राइजेसला खूप गरजेचं आहे. चला आपण मीटिंग घेऊ नका. आपण मीटिंग खूप जास्त वेळ देखील घेतलाय. तिथं गाडीची आरशी थोडीशी डोळ्यावर येते. फलंदाजाच्या डोळ्यावरती आरशी बाईकच्या ज्या आरशी आहेत त्या थोड्याशा कुठेतरी साईडनं झुकवा. चला शेवटचा चेंडू बाकी आहे. चिन्मय गोलंदाज आपण राईट आर्म ओव्हर द विकेट न सुरुवात करतोय. खूप जास्त स्ट्रगल करावं लागला या सामन्यामधून मंदाकिनी हंटर्सला. हा सामना कुठेतरी एका साईडनं झुकला गेला असता. मात्र हा सामना आता अशी वेळ आली की दोन्ही साईडनं समांतर येऊन परिस्थितीमध्ये ठेपलाय आणि 1 चेंडू आणि 1 धावामध्ये 1 चेंडू 1 धाव. या वेळेला फटका चांगला आहे. कुठेतरी फुलटा चेंडू चालला मिड विकेटच्या साईडला. चेंडू दंदन करत आलाय. चौकार, विजयाचा चौकार. इथून श्रावणी एंटरप्राइजेस संघ विजयी होतोय आणि 2 धावांचे 2 गुणांनी देखील पुढे सरसावला गेलाय. चला हॅलो करण श्रावणी एंटरप्राइजेसचा फलंदाज करण आपल्यासाठी बक्षीस लागली गेली होती. करणला पाठवून द्यायचं.